ह्युमन हेल्थ अँड डिसीज. आता काय ह्युमन हेल्थ अँड डिसीज काय कन्सेप्ट आहे? हे नवीन चॅप्टर आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीज, की आपल्याला कशा पद्धतीचा ह्युमन हेल्थ डिसीज, आपण कोणकोणत्या गोष्टीमध्ये फिट असलं पाहिजे अगेन्स्ट टू डिसीज. फिजिकल फिटनेस आपली राहिली पाहिजे, सायकोलॉजिकल फिटनेस आपली राहिली पाहिजे. म्हणजे आपण दोन की एखादा माणूस दिसायला धष्टपुष्ट आहे, मजबूत आहे, परंतु तो सायकोलॉजिकल काय की डिस्टर्ब आहे, तो सुद्धा एक काय प्रकारचा डिसीज आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मानसिक आजार. सायकोलॉजिकल डिसीज म्हणजे मानसिक आजार. आणि फिजिकल डिसीज म्हणजे काय की आपल्याला लगेच दिसणारा की एखादा व्यक्ती खराब होऊ राहिला, आपल्याला लगेच समजून राहिलं की हा फिजिकली डिस्टर्ब आहे. म्हणजे दोन महत्वाचं आहे की आपल्याला फिजिकली सुद्धा काय राहणं आहे, मजबूत राहणं आहे, आणि मेंटली सुद्धा काय राहणं आहे, मजबूत राहणं आहे. म्हणजे बघा आपल्याकडे सुद्धा काय की डिसीज विरुद्ध लढण्यासाठी इम्युनिटी पॉवर आहे. आपण त्याला काय म्हणतो की इम्युनिटी पॉवर. आणि जी पॉवर आपल्या अगेन्स्ट टू डिसीज म्हणजे ती काय करते की डिसीज विरुद्ध सतत लढण्याचं काम करते. हा महत्वाचा याच्यामधून काय मुद्दा आपल्याला काय करणं आहे, शिकणं आहे. की काही गोष्टी आपल्या याच्यामधून काय की समजून घेणं आहे की विच रोल ऑफ दॅट डिसीज. कोणकोणता रोल आहे की हेल्थ गोज नॉट सिंपल मीन्स इज अब्सेन्स ऑफ डिसीज. आपली तब्येत आपण चांगली का समजायची, कारण डिसीज आर अब्सेंट. आपण मजबूत का आहे की डिसीज आर अब्सेंट. म्हणजे डिसीज आपल्या बॉडीमध्ये काय राहणं आहे की अब्सेंट राहणे. म्हणजे हा माणूस काय की डिसीज फ्री आहे. आता एन नंबर ऑफ डिसीज आहे, अनेक डिसीज आहे. काही डिसीज तुम्हाला काय इझिली काय दिसणार आहे, परंतु काही डिसीज तुम्हाला न दिसणारी, जसे की सायकोलॉजिकल डिसीज म्हणजे मानसिक आजार. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ डिसीज इज फिजिकली फिटनेस. आपण काय की फिजिकली फिट राहणं गरजेचं आहे. म्हणजे एनी दॅट इज अ फिजिकली इज फिट. इन फॅक्ट इट इज डिफिकल्ट टू अप्लाय डिफाईन इज हेल्थ. आपल्याला हेल्थ काय करायची आहे, डिफाईन करायची, किंवा हेल्थ जी आहे ती कन्सेप्ट काय करणं आहे, समजून घेणं आहे की व्हॉट इज मीन बाय हेल्थ. अकॉर्डिंग टू इज हेल्थ रोल ऑफ ह्युमन बॉडी इन पर्टिक्युलर. आता जर तुम्हाला पाहिलं की डिसीज म्हणलं तुम्ही, आता फक्त आपण पॉइंट झालेला आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीज. त्याच पद्धतीनं प्लांट डिसीज सुद्धा आहे. प्लांट डिसीज सुद्धा आहे. म्हणजे प्लांटला सुद्धा डिसीज आहे असं नाही की ॲनिमलला सुद्धा काय आहे की डिसीज आहे. बिना डिसीज शिवाय या अर्थवर कोणी जगत नाही. फक्त काय आहे की जो डिसीजच्या विरोधात किंवा तुमची पॉवर डिसीजच्या विरोधात जो वापर सांगतो काय करणार आहे या ठिकाणी जगणार आहे. अकॉर्डिंग टू वर्ड्स इज WHO. तो अजून एक नेहमी नाव ऐकत असेल WHO. WHO काय आहे, वर्ड्स हेल्थ ऑर्गनायझेशन. म्हणजे आपण त्या शॉर्ट मध्ये काय लिहितो WHO. W म्हणजे काय वर्ड्स, H म्हणजे काय हेल्थ, आणि O म्हणजे काय ऑर्गनायझेशन. म्हणजे आपण त्या WHO is completely physical, mental and social well. म्हणजे आपण काय की फिजिकली सुद्धा काय आहे, मेंटल फिजिकली
सुद्धा कारण आहे मजबूत राहणे आणि सोशली सुद्धा कारण आहे मजबूत राहणे, म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला काय करणं आहे, मजबूत राहणं आहे. डिसीज आर अब्सेंट इज इनडेफिनिट. जसं जसं आपण काळांतरानंतर आपल्याला वेगवेगळे काय करते की डिसीज जे आहे ते काय करायला लागते, अटॅक करायला लागते. कारण जर आपली इम्युनिटी पॉवर किंवा प्रतिकार शक्ती जर कमी झाली तर ऑटोमॅटिकली डिसीज आपल्याला काय होणार आहे की अटॅक करणार आहे. आता तेच आपल्याला काय काही गोष्टी समजून घ्यायची. आता एक कॉमन मेकॅनिझम तुम्हाला सांगतो की कॉमन मेकॅनिझम कोणतं चालणार याच्यात ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये, की अथवा अँटीजन, अँटीबॉडी आणि अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आता समजून घ्या अँटीजन म्हणजे काय, व्हॉट इज अँटीजन. अँटीजन दॅट इज फॉरेन सबस्टन्स. अँटीजनला आपण एक शब्द वापरतो की फॉरेन सबस्टन्स. फॉरेन सबस्टन्स म्हणजे मराठीतून सांगायचं झालं तर म्हणता बाहेरचा पदार्थ. आणि अँटीबॉडी काय करते, अँटीबॉडी प्रोड्यूस इनटू ह्युमन. आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडी काय प्रोड्यूस होते. एक कॉमन जे मेकॅनिझम चालतं. आता तो मला विचारलं की व्हॉट इज अँटीजन. अँटीजन इज फॉरेन सबस्टन्स. अँटीजन म्हणजे काय की फॉरेन सबस्टन्स, बाहेरचा पदार्थ. आता बाहेरचा पदार्थ तर आपल्या बॉडीमध्ये कशा पद्धतीचा एंटर होऊ शकतो, बरोबर. सम सबस्टन्स दॅट इज मायक्रो. आपल्या डोळ्यानं काही पदार्थ आपल्याला दिसत नाही ते सुद्धा आपल्या बॉडीमध्ये काय होते, एंटर होते. आता मी एक्झाम्पल सांगतो स्किनद्वारे. आता आपल्या स्किनला तुम्हाला काय दिसतं का, तुम्हाला बिलकुल आपल्या स्किनला असं होल वगैरे दिसत नाही, तरी सुद्धा आपल्या स्किन मधून काही जे सबस्टन्स आहे ते काय होते, एंटर होते. आपण नेहमी श्वास घेतो नाही का, नोज मधून सुद्धा सबस्टन्स एंटर होते. त्याच्यानंतर आपला माउथ आहे त्याच्यामधून सुद्धा आपले सबस्टन्स एंटर होते. त्याच्यानंतर आईज आहे. मग अशा पदार्थाला बॉडीमध्ये गेल्यानंतर त्या पदार्थाला मारण्यासाठी आपली बॉडी अँटीबॉडी काय करते, प्रोड्यूस करते. मग अथवा अँटीबॉडी दॅट प्रोड्यूस इनटू ह्युमन बॉडी. आता अँटीबॉडीचं जनरली जर तुम्ही बघितलं तर अँटीबॉडी दॅट इज वाय शेप. कोणता शेप राहणार आहे, वाय शेप राहणार आहे. आता आणि अँटीबॉडी दॅट सबस्टन्स इज लाईक साइज ऑफ अँटीजन. आता मी तुम्हाला एक सांगतो की अशा साइजचा काय आहे की अँटीजन आहे आणि वाय शेप इज अँटीबॉडी. आपली बॉडी कोणत्या शेपची अँटीबॉडी तयार करणार आहे, वाय शेप. आणि अशा पद्धतीचा मग मी काय केलं, अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं की अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. म्हणजे हा काय झाला, वाय शेप अँटीबॉडी आणि हा जो काय झाला अँटीजन. आता हा अँटीबॉडी काय करणार आहे, ह्या अँटीजनला मारणार आहे. ज्यावेळेस अँटीजनला अँटीबॉडीना अँटीजन मारला त्यावेळेस आपल्या बॉडी मधला जो फॉरेन सबस्टन्स आहे तो फॉरेन सबस्टन्स काय होणार आहे, किल होणार, बरोबर. मग अशा पद्धतीने नेहमी बॉडीमध्ये कंटिन्यू 24 आवर्स मेकॅनिझम काय चालणार. म्हणून आपल्यावर काय होणार नाही की डिसीजचा अटॅक होणार नाही. आता डिसीजचा अटॅक कशा पद्धतीचा होणार नाही, की अशा पद्धतीचा नेहमी डिसीजचा अटॅक आपल्या बॉडीमध्ये काय होणार नाही. सतत आपली बॉडी काय करणार आहे, अँटीजन प्रोड्यूस करणार आहे. आता अँटीबॉडी प्रोड्यूस करणार आहे नेहमी कंटिन्यू. अँटीबॉडी प्रोड्यूस केल्यामुळे काय की जे बाहेरचे फॉरेन सबस्टन्स आहे अँटीजन बॉडीमध्ये यायला लागले तर नेहमी काय करणार आहे की अँटीबॉडी अँटीजनला मारित राहणार. ज्यावेळेस अँटीबॉडी तयार होत राहणार आहे आणि अँटीजन सुद्धा आपल्या बॉडीमध्ये सतत येत राहणार आहे, हे मेकॅनिझम चालत राहणार आहे, तर आपलं काही प्रमाणामध्ये डिसीजचं काय होणार आहे की बॉडीमध्ये कंट्रोल होत राहणार आहे. म्हणजे काय की ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये ही मेकॅनिझम नेहमी कंटिन्यू चालू असते.
पण तुम्ही काय लक्षात ठेवायचं, अँटीजन म्हणजे काय, फॉरेन सबस्टन्स. फॉरेन सबस्टन्स म्हणजे काय, बाहेरचा पदार्थ. अँटीबॉडी ही काय करत असते, बॉडीमध्ये सतत तयार होत असते ऑटोमॅटिकली, आणि ऑटोमॅटिकली तयार होत असते. तर अँटीबॉडी काय करते की अँटीजनला बाइंड होतो, आणि अँटीजनला बाइंड झाल्यानंतर बाहेरचा पदार्थ काय होऊन जातो, किल होऊन जातो, आणि एक्सक्रेटिव्ह सिस्टीमद्वारे सतत हा अँटीबॉडी बाहेर पडत राहते. जसं की आपण एक्सक्रेटिव्ह सिस्टीम 2-4 टाईपच्या बॉडीमध्ये, जसं की आपल्याला घाम येणे. आता याच्यामध्ये काय महत्वाचा पॉईंट. त्याच्यानंतरचं काय की ही जे फंक्शनल आहे, की जे प्लॅंट मध्ये चालत नाही, प्लॅंट मध्ये वेगळं मेकॅनिझम आहे. आता हे चालवण्यासाठी एक महत्वाचा रोल आहे की आता तुम्ही एक ऐकत असाल की इम्युनिटी, बरोबर. काय की इम्युनिटी आर देर आर 2 टाइप्स. म्हणजे इम्युनिटी काय की 2 टाइपची तुमच्याकडे इम्युनिटी पॉवर आहे. एक जी आहे इनेट इम्युनिटी, आणि दुसरी जे टाइप्स आहे इम्युनिटीचा जो टाइप्स आहे दुसरा, कि देर आर 2 टाइप्स ऑफ इम्युनिटी. वन टाइप्स ऑफ इनेट इम्युनिटी and another is acquired immunity. आता इनेट इम्युनिटी म्हणजे काय की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही जन्माला येता त्यावेळेस ती इम्युनिटी तुमच्याकडे ऑलरेडी आलेली असते, आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी तुम्हाला बाहेरून काही गोष्टी इम्युनिटी घ्यावी लागते. आता बाहेरून काय इम्युनिटी कशी घ्यावी लागते, जसा की आपला पोलिओ आहे. आपण काय करतो, पोलिओ घेतला तर आपल्याला जे आहे की आपल्याला पोलिओ होत नाही, म्हणजे आपण काय घेतलं की दॅट इज ॲक्वायर्ड इम्युनिटी, म्हणजे बाहेरून घेतलेली इम्युनिटी. आणि काही इम्युनिटी आपल्याला काय करावं लागते, जन्मात आपल्याला इम्युनिटी होती. आता तुम्ही काय करायचं की वाचून घ्यायचं डिफरन्स बिटवीन ॲक्वायर्ड इम्युनिटी अँड इनेट इम्युनिटी, आणि मला या इम्युनिटीचा काय करायचं डिफरन्स बिटवीन व्हॉट्सअपला पाठवायचं.